साजरे तर्क देवी, दिवाळी, क्रिसमस आणि होळी. आता सगळं माहिती. The great goddess in Hindu song representing the supreme divine energy and the mother goddess of universe. Diwali. Diwali was not invented by one person, but rather evolved from ancient harvest festivals in India over 2500 years ago. तर तुम्हाला कळली माहिती म्हणजे देवीमध्ये देवी सगळ्यात मोठी ग्रेट गॉडेस आहे आणि रिप्रेझेंटिंग सुप्रीम एनर्जी आणि मदर गॉडेस ऑफ द युनिवर्स. तिचं सगळं ऐकत असतं. दिवाळी. दिवाळी कोणी इन्व्हेंटेड नाही केलं एक पर्सननी, पण एव्हरेज केलेलं. एका सायंटिस्टने हार्वेस्ट फेस्टिवल इन ओव्हर 2500 इयर्स अगो. एका सायंटिस्टने दिवाळी इन्व्हाइटेड केलेलं की आता दिवाळी येणार, दिवाळी आता फेस्टिवल चालू होणार आणि ते खूप आधी केलेलं 2500 इयर्स अगो. आता तर क्रिसमस करूया. Christmas is a global annual festival celebrated by millions on December 25th to commemorate the birth of Jesus Christ, a central figure in Krishna. आता होळी जवळची आहे. A Hindu festival that celebrates spring, love and new life. दर्गा तुम्ही कसं मगाशी देवीची आणि दिवाळीची माहिती ऐकलेली म्हणजे इन्फॉर्मेशन ऐकलेलं, तर आता मी तुम्हाला क्रिसमस इन्फॉर्मेशन दाखवतो. सांगते इन्फॉर्मेशन. क्रिसमस इज अ ग्लोबल अॅन्युअल फेस्टिवल. क्रिसमस एक ग्लोबल आहे आणि अॅन्युअल फेस्टिवल आहे. कारण ते एक खूप भारी फेस्टिवल आहे आणि ते गुड फेस्टिवल केलेलं जातं. Celebrate by millions on December 25th to commemorate the birthday of Jesus. ते सेलिब्रेट केलं जातं billions of years ago. म्हणजे आधी खूप इयर्सनी ते सेलिब्रेट केलेलं आहे क्रिसमस आणि डिसेंबर मध्ये 25 डिसेंबर. कारण की बर्थडे असायचा जीजसचा तो त्या दिवशी बघायला 25 डिसेंबरला म्हणून ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि तेव्हा जीजसचा बर्थडे झाला आणि तो गेला म्हणून क्रिसमस सेलिब्रेट केलेलं होतं. सेंट्रल फिगर इंटरेस्टिंग. त्याचं मी नंतर सांगतो तुम्हाला. आता आपण होळी बघूया. A Hindu festival that celebrates spring, love and new festival. जसं काय a Hindu festival काय सेलिब्रेट. एक हिंदू फेस्टिवल असतो जर का होळी. होळी हिंदू फेस्टिवल आहे आणि तिथे वॉटर गर्ल्सनी आणि पावडर कलर्सने आपण खेळतो. स्प्रिंग लव्ह अँड न्यू लाईफ. आणि मग आपल्याला खूप मजा येते न्यू लाईफ असतो तेव्हा आणि आपल्याला पेट्रोल पण खूप मजा येते. एक चला इन्फॉर्मेशनचा टर्न झाला आता मी आली 1 मिनिट मध्ये. बुक 1 2 3 स्टार्ट. आला जरा तुम्ही तर आता आपण करणार आहे सगळ्यात पहिले द बोट अँड द रिव्हर. ते कुठलं बघूया कुठलं चॅप्टर आहे. द बोट अँड द रिव्हर सेकंड चॅप्टर आणि पेज नंबर आहे 11. चल बघूया 7 8 11. तर आता आपण रेड करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन. Boats sail on the rivers. Birds sail on the rivers and ships sail on the sea. But the clouds that sail across the sky are created by the trees. These are bridges on the rivers.
as pretty as you please, but the boat that bridges heaven, and overtops the trees and builds a road from earth to sky. Is Peter far than this? At a good books, there's a page number 38, 37, 38. Good books are going to take soon. If you are busy, they will wait. They will not call you on the phone or wake you if the hour is late. They stand together row by row upon the low shelf or the high. But if you are lonely, this you know that you have a friend or two nearby. A friendship of books is here. They are never noisy when you sleep. They won't disturb you at your meal. They will comfort you when you are ill. They will help you pass the time away. They will give you advice if you need. But if you have a true day for night and day, if we have some good books to read, thank you. आता तक मी गोपाळशंकर एक सॉन्ग सांगते. हॅपी बर्थडे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. थँक यू. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. इन्फॉर्मेशन पण बघत असेल तर जरूर वरती क्लिक करा आणि त्या क्षेत्रावरती क्लिक करा. दिवाळीचं देवी दिवाळीचं आणि क्रिसमस आणि होळीचं तुम्हाला साड्या बघायचं बघा. कारण माझे दुसरे नाही पण तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवते दुसरे. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब टू डिंपी काजल.